नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना सुंदर असे वस्त्र शिवून दाखवणार आहे। तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये खास महाराजांना परिधान करण्यासाठी कॉटनचे वस्त्र शिवणार आहोत। तर महाराजांना शाल आणि कंता टोपी सुद्धा मी शिवून दाखवणार आहे। तर कॉटनमध्ये अजून बरेचसे वस्त्र मी महाराजांना शिवलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर मल्हारी टोपी 5 इंचासाठी 11 इंचासाठी शिवलेली आहे, ती सुद्धा दाखवणार आहे। तर आज जे आपण महाराजांना वस्त्र शिवणार आहोत ती महाराजांची 5 इंचाची मूर्ती आहे आणि 5 इंचासाठी कॉटनचा शेला आणि कॉटनची कंता टोपी मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे। सुंदर असा साऊथ कॉटन घेतलेला आहे, एकदम प्युअर कॉटन आहे आणि महाराजांना वस्त्र परिधान करून खूप सुंदर दिसणार आहेत। जसं उन्हाळ्यामध्ये आपण कॉटनचे कपडे घातल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं, त्याचप्रमाणे महाराजांना सुद्धा हे वस्त्र परिधान केल्याच्या नंतर खूप सुंदर वाटणार आहे। तर आता आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना शेला आणि कंता टोपी शिवायला सुरुवात करूया। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर श्री स्वामी समर्थ महाराजांना सुंदर असे वस्त्र शिवायला आपण सुरुवात करूया। तर त्यासाठी मी कॉटनचा कापड घेतलेला आहे, पांढऱ्या रंगाचा सुंदर असा प्युअर कॉटनचा कापड घेतलेला आहे। तर बघा, शेल्यासाठी हा मी कापड घेतलेला आहे, त्याचं माप मी तुम्हाला सांगते। त्याची लांबी आहे 12.5 इंच आणि रुंदी आहे 4 इंच। असा मी कापड लांब कटिंग करून घेतलेला आहे। बघा, कापडाला सुंदर अशी गोल्डन कलरची बॉर्डर सुद्धा आहे, खूप सुंदर असा लुक येणार आहे महाराजांना वस्त्र परिधान केल्याच्या नंतर। त्यानंतर कंता टोपीसाठी सुद्धा कापड कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा, 2 तुकडे जे आहेत ते समोरच्या बाजूसाठी घेतलेले आहेत आणि 2 तुकडे मागच्या बाजूला घेतलेले आहेत। समोरच्या बाजूसाठी बॉर्डर धरून मी कापड कटिंग करून घेतलेला आहे। अंदाजे हे तुकडे कटिंग करून घेतलेले आहेत। माप जो आहे तो आपण कॅनव्हास पेपरवरती घेत असतो, तर कॅनव्हास पेपरचा पॅच सुद्धा मी कटिंग करून घेतलेला आहे। तर त्याचं माप मी तुम्हाला सांगते। तर बघा, महाराजांची 5 इंचाची मूर्ती असते तेव्हा 5 इंचाचा महाराजांच्या डोक्याचा जो घेर असतो तो 3.2 इंच एवढा असतो। तर त्यानुसार मी माप कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा हा कॅनव्हास पेपर जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा। त्याच्यानंतर महाराजांच्या डोक्याचा जो घेर आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि त्याचा चौथा भाग घ्यायचा। आता फोल्ड केल्याच्या नंतर इथे चौथा भाग किती घेतलेला आहे ते तुम्हाला सांगते। 1.25 इंच घेतलेला आहे। तर बघा, अशी जी लांबी आहे ती 1.25 इंच आहे आणि उंची जी घेतलेली आहे ती 2.25 इंच उंची घेतलेली आहे। त्यानंतर जो चौथा भाग आहे तिथून उंचीपर्यंत असा शेप दिलेला आहे आणि कॅनव्हास पेपर जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने हे 2 पॅच मी कटिंग करून घेतलेले आहेत। कंता टोपीचा पुढचा पॅच आणि हा मागचा पॅच असणार आहे। त्याचबरोबर मी एक छोटासा जो कापड आपण मेन फॅब्रिक घेतलाय त्याचा तुकडा सुद्धा घेतलेला आहे। तर शेल्याला आपण वेलक्रो पट्टी लावणार आहोत, तर वेलक्रो पट्टी लावण्यासाठी मी हा छोटासा तुकडा कापडाचा कटिंग करून घेतलेला आहे। तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण महाराजांना शेला शिवायला सुरुवात करूया। तर शेला एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जसे आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुटसुटीत कपडे खूप चांगले वाटतात त्याच पद्धतीने महाराजांना मी कुठल्याही प्रकारची लेस वगैरे लावणार नाहीये, फक्त सिंपल बॉर्डर घेऊन महाराजांसाठी शेला। तर बघा, शेला शिवण्यासाठी हा जो कापड आहे ह्या कापडाला पहिल्यांदा आपल्याला दोन्ही टोकांना म्हणजे ज्या समोरच्या ज्या 2 बाजू आहेत त्यांना आपल्याला फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची। तर फोल्ड कुठल्या बाजूला मारायची, जी बाजू सरळ नाहीये त्या बाजूला, म्हणजे बॉर्डरची सरळ दिशा जी आहे ती खाली आहे आणि ही उलटी बाजू आहे। तर उलट्या दिशेला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड मारून घ्यायचंय आणि शिलाई मारून घ्यायची। दोन्ही टोकांना आपल्याला फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची। तर सगळ्यात पहिल्यांदा मी ह्या दोन्ही टोकांना फोल्ड मारून शिलाई मारून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते। तर बघा, व्यवस्थित असं दोन्ही बाजूंना फोल्ड मारून मी शिलाई मारून घेतली। आता आपल्याला काय करायचं, जिथे ज्या साईडला आपण शिलाई मारून घेतली म्हणजे फोल्ड करून घेतलंय ती बाजू वरच्या दिशेला ठेवायची आणि जी सरळ बॉर्डरची जी सरळ बाजू आहे ती आतल्या दिशेला घ्यायची आणि मध्यभागी असं फोल्ड मारायचं। तर फोल्ड मारल्याच्या नंतर आपल्याला बरोबर 1.5 इंच मार्जिन सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची। तर 1.5 इंच मार्जिन सोडायची
आणि एक शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झाल्याच्या नंतरला ही पट्टी जी आहे ती आपल्याला सरळ करून घ्यायची, म्हणजे जी आतली बाजू आहे ती सरळ करून घ्यायची। तर मी हे करते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते। तर बघा व्यवस्थित असं सरळ करून घेतलं, आतल्या बाजूने पहिल्यांदा शिलाई मारली आणि नंतर ही पट्टी सरळ करून घेतली आणि सुंदर अशी फिनिशिंग सोबत मागच्या साईडने पण बघू शकता छान वाटतंय आणि पुढच्या साईडने सुद्धा। तर आता आपल्याला पुढे काय करायचंय, ही जी 3 बाजू आहेत, म्हणजे ही बॉर्डरची जी बाजू आहे आणि इकडचा टोक आणि इकडचा टोक, या बाजूंवरती आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची। फक्त व्यवस्थित ते अटॅच राहिलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला शिलाई मारून घ्यायची। तर बघा व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतली, मागच्या साईडने सुद्धा बघू शकता व्यवस्थित दाब पडल्यामुळे ते व्यवस्थित आता सेट झालेलं आहे। तर आता आपल्याला याला वेल्क्रो पट्टी लावून घ्यायची। तर बघा महाराजांना अशा पद्धतीने आपण हा शेला परिधान करणार आहोत। अशा पद्धतीने सुद्धा केला असता, म्हणजे जी किनार आहे ती बाहेरच्या साईडने घेतली असती, पण हा जो दाब आहे त्याच्यामुळे ते वस्त्र व्यवस्थित बसत नाही, कारण इथे मोठी अटॅचमेंट आपण दिलेली आहे आणि हा एकदम पातळ साईड आहे। त्यासाठी आपल्याला जी वेल्क्रो पट्टी आहे ती या साईडला लावून घ्यायची आहे। बघा प्रत्येक वेळेला जेव्हा पण आपण अशा पद्धतीने शेला शिवतो, ज्या साईडला लेस लावलेली आहे त्या साईडला वेल्क्रो पट्टी लावायची नाही। जर सिंगल साईडने आपण लेस लावणार असेल तर, चारी बाजूनी जर लेस लावली तर प्रॉब्लेम नाही, जो दाब असतो तो सारख्या साईडला पडत असतो। तर आता आपल्याला अशा पद्धतीने हा जो वेल्क्रो पट्टी आहे ती लावून घ्यायची आहे। तर बघा वेल्क्रो पट्टीसाठी जो मी कापड घेतला कॉटनचा, त्याला फक्त अशा पद्धतीने फोल्ड मारून घ्यायचं। फोल्ड मारून घेतल्याच्या नंतरला ही जी बाजू आहे ती इकडे अशी फोल्ड करायची आणि इकडची जी बाजू आहे ती सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला एक डबल फोल्ड करून या साईडला फोल्ड करून घ्यायचे। असं फोल्ड करून घेतल्याच्या नंतर याच्यावरती आपल्याला वेल्क्रो पट्टीचा एक तुकडा लावायचा आहे। ही वेल्क्रो पट्टी आहे, तर एक बाजूची जी वेल्क्रो पट्टी आहे ती आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायची आणि ह्याला चौकोनी अशी शिलाई मारून घ्यायची। चौकोनी शिलाई मारून घेतल्याच्या नंतरला ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने वेल्क्रो पट्टीची जी पट्टी आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायची आणि वरून एक शिलाई मारून घ्यायची। वरून शिलाई मारून झाल्याच्या नंतर उरलेला जो पॅच आहे तो बरोबर या बाजूच्या समोरच्या बाजूला आतल्या साईडने लावून घ्यायचा, अशा पद्धतीने लावून घ्यायचा। तर आता मी ही वेल्क्रो पट्टी लावून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते। तर बघा व्यवस्थित अशी वेल्क्रो पट्टी लावून झालेली आहे आणि आपला शेला पण तयार झालेला आहे। कुठेही धागे दोरे वगैरे असतील ना तर ते कटिंग करून घ्यायचे, कारण फिनिशिंग आपली प्रॉपर येते। तर बघा वेल्क्रो पट्टीचा हा एक पॅच आणि हा एक पॅच अशा पद्धतीने एकमेकांवरती लावल्याच्या नंतर हे वस्त्र महाराजांना असे दिसणार आहेत, खूप सुंदर दिसत आहेत। तर आता आपण कंता टोपी शिवायला सुरुवात करूया। तर बघा कापड मी तुम्हाला दाखवले, जे 2 अस्तरचे तुकडे आहेत, म्हणजे मेन कापडाचेच मी हे 2 तुकडे घेतलेले आहेत आणि हे समोरच्या बाजूला येणारे मेन कापड आहेत। अशा पद्धतीने 4 तुकडे घेतलेले आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, जो कापड आपल्याला समोर पाहिजे, म्हणजे ज्याची बाजू जी आहे ती समोर पाहिजे, समजा आता ही बॉर्डर आहे ती आपल्याला समोरच्या दिशेने दिसली पाहिजे, तर ती सरळ ठेवायची, त्याच्यावरती अस्तरचा तुकडा ठेवायचा आणि मग कॅनव्हासचा पॅच ठेवायचा। अशा पद्धतीनेच आपल्याला दोन्ही पॅच ठेवून घ्यायचे आहेत एकमेकांवरती। बघा अस्तरचा जो मेन फॅब्रिक आहे त्याची सरळ बाजू वरच्या दिशेला ठेवून तो तुकडा ठेवायचा, त्याच्यानंतर अस्तरचा तुकडा ठेवायचा आणि मग कॅनव्हासचा तुकडा जो आहे पॅच तो ठेवून घ्यायचा। हे ठेवल्याच्या नंतरला कॅनव्हासची जी खालची बाजू आहे तिथे आपल्याला सरळ एक शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही पॅचला मी तुम्हाला दाखवते, सरळ एक शिलाई मारून घ्यायची आणि मग पुढे तुम्हाला काय करायचं ते दाखवते। बघा दोन्ही पॅचला खालच्या साईडने मी शिलाई मारून घेतली। आता हा जो कापड आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने हा करून घ्यायचा आणि जी मेन बाजू आहे ती आपल्याला कॅनव्हासच्या दिशेने वळवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने वळवून घ्यायची आणि वरून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर बघा मी एका पॅचचं तुम्हाला दाखवते, दोन्ही पॅच आपल्याला सेमच करायचे। तर अशा पद्धतीने वळवून घेतलं आणि वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची। दाब शिलाई देऊन झाल्याच्या नंतरला
अस्तरच्या मधून जो कॅनव्हासचा जो शेप दिसतोय त्या शेपवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि उरलेला जो कापड आहे तो कटिंग करून द्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पॅच तयार करून घ्यायचे. तर बघा व्यवस्थित आपले दोन्ही पॅच जे आहे ते तयार झालेले आहेत. आता जर तुम्ही लेस लावत असतात, मी इथे लेस लावणार नाहीये. जर तुम्हाला लेस लावायची असेल तर ही जी खालची बाजू आहे याच्यावरती सरळ आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि इकडे सुद्धा समोरच्या बाजूला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. ठीक आहे. तर आता आपण लेस लावणार नाही आहोत. तर काय करायचं, ही जी समोरची बाजू आहे ती आपल्याला ह्या पॅच वरती म्हणजे समोरासमोरच्या दोन बाजू ज्या आहेत त्या आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत. बघा, ज्या सरळ बाजू ज्या येणार आहेत त्या एकमेकांवरती समोरासमोर आपल्याला ठेवून घ्यायच्यात. असं ठेवल्याच्या नंतर हा जो शेप आहे त्या शेपवरती आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि यांना दोन्ही पॅचला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर आता दोन्ही पॅचला मी जोडून घेते आणि नंतर फिटिंग कशी करायची हे तुम्हाला दाखवते. बघा, दोन्ही पॅचला जोडून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता आपण फिटिंग करूयात. तर फिटिंग करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा टोपीचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मध्यभागी फोल्ड करायचं आणि या मध्यावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचा आहे. तर बघा, पेनाने इथे टिक मार्क करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला ह्या टोपीची जी उंची आहे ती घ्यायची आहे. तर बघा, 5.5 इंच महाराजांची मूर्ती आहे, 5 इंचाची आहे. तर उंची आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. तर बघा, 2 इंचावरती मी टिक मार्क करून घेतलंय आणि आता आपल्याला फिटिंगचा जो घेर आहे तो घ्यायचा आहे. तर बघा, महाराजांची 5 इंचाची मूर्ती आणि त्याचा घेर मी तुम्हाला 3.2 इंच सांगितला. तर आता ही जी पट्टी आहे ती 3.2 इंचावरती आपल्याला फोल्ड मारून घ्यायची आहे. फोल्ड मारून घेतल्याच्या नंतर परत एकदा फोल्ड मारायचा आहे. बघा, त्याच मापावरती आपल्याला परत एकदा फोल्ड मारायचा आहे. फोल्ड मारल्याच्या नंतर आपल्याला चौथा भाग मिळतो. तर चौथा भाग किती येत आहे, तर एकला 1 रेषा कमी एवढा आपला चौथा भाग येत आहे. बघा, 1 साठी 1 रेषा कमी एवढा आपला चौथा भाग येत आहे. तर मध्यापासून या बाजूला आपल्याला चौथा भागावरती टिक मार्क करून घ्यायचा आहे आणि मध्यापासून या साईडला सुद्धा चौथ्या भागावरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचा आहे. तर टिक मार्क करून झाल्याच्या नंतर आता जो टोपीचा आकार आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर बघा, टोपीचा आकार मी तुम्हाला घेऊन इथे दाखवते. स्टेन्सिल्सचा मी वापर करणार आहे इथं. अशा पद्धतीने पानाचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पानाचा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला जो शेप देऊन घेतला त्या शेपवरती लॉकवाली शिलाई मारून घ्यायची. तर लॉकवाली शिलाई मारून घ्यायची आणि नंतर ह्या टोपीला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. तर बघा, मी पहिल्यांदा लॉक मारून शिलाई मारते आणि त्याच्यानंतर तुम्हाला टोपी सरळ करून दाखवते. तर बघा, सुंदर अशी आपली ही कंता टोपी तयार झालेली आहे आणि व्यवस्थित असा शेप सुद्धा आलेला आहे. सरळ करून घेतलं आणि ह्याचा जो टोक आहे तो स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने आपल्याला हा वरती खेचून काढायचा आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने ही आपली कंता टोपी महाराजांसाठी तयार झालेली आहे. तर सुंदर असे हे वस्त्र उन्हाळ्यासाठी खास असे महाराजांना आपले तयार झालेले आहेत. आता अजून काही मी उन्हाळ्यासाठी महाराजांना वस्त्र शिवलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. 5 इंचाचीच महाराजांची मूर्ती आहे. सेम मूर्तीसाठी मी हे वस्त्र शिवलेले आहेत. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा हा व्हाईट रंगाचा जो आता आपण शिवला तो एक उन्हाळ्यासाठी महाराजांना वस्त्र तयार झाले. त्याच्यानंतर हे बघा, सेम मापामध्ये मी अजून एक सेट महाराजांना शिवलेला आहे. त्याचबरोबर हे बघा, वेगवेगळ्या रंगामध्ये शिवलेले आहेत. कॉटनचा कापड घेतलेला आहे. तर बघा, असे 4 रंगामध्ये 4 वस्त्र महाराजांसाठी उन्हाळ्यासाठी स्पेशल असे शिवलेले आहेत. आणि हे जे कॉटन बेसवरती महाराजांना शिवलेले आहेत ते खूप सुंदर उन्हाळ्यासाठी आहेत. आणि अशाच पद्धतीने कॉटनचे वस्त्र जर महाराजांना परिधान केले तर खूप सुंदर दिसणार आहेत महाराज. त्याचबरोबर हे झाले 5 इंचासाठी कंता टोपी आणि शेलाचे सेट. त्याच्यानंतर 5 इंचाच्या मूर्तीसाठी ही बघा, मी मल्हारी टोपी सुद्धा महाराजांना शिवलेली आहे. पिवळ्या रंगामध्ये सुंदर अशी ही मल्हारी टोपी शिवलेली आहे. त्याचबरोबर
11 इंचाची महाराजांची मूर्ती आहे आणि 11 इंचासाठी मल्हारी टोपी शिवलेली आहे। खूप सुंदर अशी मल्हारी टोपी आहे। मल्हारी टोपी कशी शिवायची याची डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। 5 इंचासाठी सुद्धा आणि 11 इंचासाठी सुद्धा। त्या दोन्ही व्हिडिओंची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही नक्की बघा। डिटेलमध्ये कॅनव्हास पेपर कसा कटिंग करायचा, कशी कंता टोपी बनवायची, दोन्ही डिटेलमध्ये व्हिडिओ केलेले आहेत, तुम्ही नक्की बघा। तर सुंदर असे हे वस्त्र महाराजांना मी तुम्हाला शिवून दाखवले आणि व्यवस्थित असे शिवून सुद्धा आपले झालेले आहेत। तर हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। असे जर का वस्त्र तुम्हाला सुद्धा शिवून हवे असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा। कॉन्टॅक्ट नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। त्यानंतर हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आज शिवलेले वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।